जर मुख्यमंत्र्यांनी महायुतीने किंवा भाजपने अशी भूमिका घेतली की आम्ही कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं मात्र ते आता आम्ही पाळू शकत नाही, अशा वेळी शेतकऱ्यांच्या हाती काय असतं, शेतकरी त्यांचं काय करू शकतात? खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर दिल्लीतली लोकसभेची निवडणूक त्यांनीच जिंकली, त्यानंतर विधानसभेमध्ये त्यांनी 288 पैकी 232 एवढी ओव्हरलोडेड मेजॉरिटी घेतलेली महायुतीने. त्यानंतर नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये 288 पैकी 200 प्लस महायुतीच्या सीट्स आलेल्या आहेत, एकट्या भाजपच्या 117 आलेल्या आहेत. त्यानंतर महानगरपालिकेच्या 29 महानगरपालिकांपैकी 19 एकट्या भाजपच्या आहेत, महायुतीच्या 25-26 आहेत. असं असताना आता 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा झालेली आहे. 6-7 तारखेला मतदान रिझल्ट आहे. अशा याच्यामध्ये जर गल्लीपासून दिल्लीपर्यंत प्रत्येक निवडणूक आम्ही जिंकत आहोत तर आम्ही आश्वासन पाळलं काय नाही पाळलं काय याचा आम्हाला काहीच फरक पडत नाही, कारण की ज्या गोष्टीसाठी या सगळ्या गोष्टी करायच्या त्या गोष्टी त्या न पाळताच जर भेटत असतील तर कशाला करायची कर्जमाफी, असं सत्ताधाऱ्यांच्या मनी येऊ शकतं. त्याच्यामुळं शेतकऱ्यांनो सध्या महाराष्ट्रात किंवा देशामध्ये विरोधी पक्ष नसल्याच जमाय, पत्रकार विकल्या गेलेले आहेत, काही आहेत पोटाच्या खांद्यावर मोजणे इतके. अशा याच्यामध्ये चळवळी जिवंत झाल्या पाहिजेत, नागरिकांचा आवाज बुलंद झाला पाहिजेत. आपण भाजप विरोधक नाही आहोत किंवा काँग्रेसला कमी लेखत नाही आहोत, शेतकऱ्यांची बाजू रेटतो आहे.